मित्रांनो, तुम्ही पण एक शेतकरी आहात आणि तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत जो काही दिवसांमध्ये वितरित झाला होता 20वा हप्ता, तो हप्ता तुम्हाला जर भेटला नसेल तर मित्रांनो त्याच्यासाठी एक नवीन 3 प्रोसेस आलेल्या आहे. त्या 3 प्रोसेस व त्या 3 स्टेप तुम्हाला करायचे आहे. जवळपास हे सर्व शेतकऱ्यांना या प्रोसेस करून घ्यायच्या आहे, तरच तुम्हाला इथून पुढचे जे हप्ते आहेत ते भेटतील. सोबतच मित्रांनो, जो हप्ता आला नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व तो हप्ता परत कसा मिळवायचा आहे, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला. मित्रांनो, इथे बघू शकतात, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फार्मर आयडी बनलं आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर तुम्हाला फार्मर आयडीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर सर्वप्रथम आपण इथं बघू शकता, तुम्ही जर मोबाईल नंबरनं लॉग इन केलेला असाल तर मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात. आपण CSC मार्फत लॉग इन करणार आहोत. ह्या ज्या स्टेप आहे मित्रांनो किंवा ह्या 3 प्रोसेस आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता. आता CSC लॉग इन करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. इथं आपला CSC ID पासवर्ड टाकून इथं जे कॅप्चा आहे तो फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला साइन इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता आपला फार्मर आयडी अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरून OTP द्वारे लॉग इन करणार आहोत किंवा OTP द्वारे ही प्रोसेस करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे विंडो आहे ते ओपन होईल. इथे तुम्हाला फार्मर आयडी जर अप्रूव्ह मध्ये असेल तर तुमचा दुसरी स्टेप तुम्हाला करायची आहे आणि जर अप्रूव्ह नसेल तर तुमचे जे पैसे न येण्याचं कारण आहे इथेच राहणार आहे, कारण की हे तुम्हाला पेंडिंग मध्ये दिसेल. त्याच्यामुळे तुमचा जो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता होता तो पण तुम्हाला थकलेला दिसेल. तर तुम्हाला जे फार्मर आयडी आहे ते तुमच्या जवळच्या ग्रामसेवक किंवा तलाठी ऑफिसवरून हे अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. आता दुसरी प्रोसेस आहे ती पण आपण मित्रांनो बघणार आहोत. तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्च करायचं आहे तुमच्या मोबाईलवरून पीएम किसान KYC. त्या खाली यायचं आहे OTP बेस्ड KYC वरती सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाका, सर्च करा. आता जर KYC झालेला असेल तर तुम्हाला इथं वरती पॉपअप येईल, तुमची KYC ऑलरेडी झालेला आहे. जर KYC झालेलं नसेल तुम्हाला इथून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही KYC करू शकता. सर्वप्रथम आधार नंबर टाका, सर्च करा. त्याच्यानंतर तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला इथे टाकायला ऑप्शन येईल. त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करा. OTP साठी तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनमध्ये OTP टाकून सबमिट करा. इथे तुमची KYC होती. जर तुमचे KYC मुळे पैसे रोखले असेल तर तुमचे KYC झाल्यानंतर जे पुढचे पैसे ते तुमच्या खात्यावरती सुरळीत येण्यासाठी चालू होतील. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची तिसरी स्टेप आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ती करून घ्यायची आहे. आता परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो इथं खाली सर्च करू शकता किंवा परत इथं वरती सर्च करा. ही KYC आहे, ही KYC काढून तुम्ही इथं बघू शकता, ही लिंक आहे यावरती क्लिक करायचं आहे. आता बेनिफिशियरी स्टेटस पीएम किसान यावरती गेल्यानंतर आता खाली यायचं आहे. आता इथे बघू शकता भरपूर असे नवीन ऑप्शन इथे बघायला भेटणार आहे. आता तुमचे काही हप्ते जर आले नसेल मित्रांनो तर इथं सर्वात महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेला आहे. अपडेट म्हणजे ऑनलाईन रिफंड. तुम्ही तुमचे जर काही हप्ते थकले असेल तर त्याच्यासाठी इथून कंप्लेंट करू शकतात मित्रांनो, आणि इथून कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला काय रिवॉर्ड मिळतंय त्यावर डिपेंड आहे तुमचे पैसे इथून मागचे येणार आहे किंवा नाही येणार आहे. ही प्रोसेस तुम्ही एकदा नक्की करून बघायची आहे. आणि जर मित्रांनो तुमच्या आधारला आणि मोबाईल जो नंबर लिंक असतो तो मोबाईल नंबर जर वेगळा असेल किंवा बँकेला जो लिंक आहे तो वेगळा असेल, यामुळे सेडिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला इथून तुमचा आधारला जो मोबाईल नंबर आहे तो इथून अपडेट करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर तुमचं जे आधार आहे मित्रांनो ते मोबाईल नंबर ते इथून तुम्ही लिंक करू शकतात. इथून पण तुम्ही KYC करू शकता. जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, नवीन शेत करायचं, तर मित्रांनो इथून तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. जर तुम्हाला याच्या रिलेटेड प्रत्येक गोष्टीवर काही जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू आणि सविस्तर माहिती तुम्हाला त्यात बघायला भेटेल. मित्रांनो, काही जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यावरती मी सोल्युशन 100% देण्याचा प्रयत्न करेन व जास्तीत जास्त कमेंट आल्या तर त्यावरती आपण एक व्हिडिओ नवीन बनवूया. तर मित्रांनो, हे काही 3 पॉईंट होते, हे 3 स्टेप होत्या. तुम्हाला ह्या 3 प्रोसेस करून घ्यायच्या आहे.
नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो, आणि जे तुमचे थकीत हप्ते आहे ते सुरळीत चालू होण्यासाठी मदत होईल. ही काही महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.